या भाषेत बोलावं आणि कळत असलं तर बोलावं. शाळेतल्या मुलांना शाळेत गेल्या गेल्या कोणती प्रतिज्ञा आहे? भारत माझा, सारे भारतीय माझे, है नी. इंग्रजीत इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, हिज हेरिटेज अँड रिलिजन आय एम प्राऊड ऑफ दॅट. भारत माझा देश आहे म्हणल्यावर भांडणं झालीच नसती. तुम्ही काय सांगता आणि काय शिकवता? इंडिया इज माय कंट्री हे कुणी म्हणू जाणं? जर्मन, जपानी, रशिया, हमास, इराण, इस्रायल, पौरात्याधिक पाश्चिमात्याधिक मुस्लिम राष्ट्र, त्यांनी एक जनतेला शिकवलं, देर इज ओनली कंट्री लव, फक्त देशप्रेम. म्हणून जर्मन पुढे गेलं. रशिया ओनली लव फॉर दी एज्युकेशन, जनतेमध्ये प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. नुसतं कीर्तन करून येऊ. हा मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगा आहे. हा माझी बायको नटती तर हो आमची मंडळी नटती. आहो आमचा नवरा बुटका आहे पण गुणवान आहे. बायकोनं नवऱ्याला नटावं आणि देवानं भक्ताला नटावं. हा कळलं का? भक्त म्हणत जातात तुझी आणि कोटी चंदळे चंद्रप्रकाश, एक दोन नव कोट्यावधी हालकारे कृष्णा. हो म्हणून करता देव तिळे आला. केवढाय देव मला बी माहित नाही व. मला माहीत झाल्यावर मी कशाला कीर्तन करतोय. हा देव आला एवढं खरं. देवामुळे सगळं घडतंय ही तितकंच खरं आहे. देव देव व्हॉट डू मीन बाय गॉड? देव म्हणजे काय? इट इज अ स्वीट एक्सपिरियन्स इन आवर लाईफ. मी नुसता गोळा कर्या महाराज नव. मला काय बांधाचं बी नाही मी काय सांभाळीत बी नाही. हाई गाडीला 6,000 भाडं गेलं. हो जेवढं काय राहील आम्ही तिघं घेऊ संपलो. आताच कीर्तनकार उजेडात नोटा मोजत नाहीत. गाडीच्या मागे तांबडं इंडिकेटर असते का? समोर मोजल्यावर काय रोग येतो काय? विश्वास. आणि सप्त्यातले लोक करते ती बी तशी. बघा मला एका गावाला लिहिलं, माझं नाव मधुकरगिरी महाराज सोलापूरकर. माझ्या पुढे लिहिलं 11,000 आणि मला अंधारात दिलं 3,500. नाही का त्याची बायको मारायची. विठ्ठल देव तिळे आला, गोडे गोड जीव आला. हो मी आलो, तुम्हाला बघितलं, आनंद वाटला. गायकांची गायकी ऐकली, मृदंगवादकाचा मृदंग ऐकला, अत्यंत आनंद वाटतं. तुम्ही जी म्हणता ना आपण इथं आरडतो ती चुकीच आहे. लांबच्या लोकांना ऐकू गेलं पाहिजे. इथं कालवाच करायचा नाही. तुम्ही मी मिळून. हां आता तुमच्याबरोबर मी कुठं? तुम्ही टीप 1 लाख आता आज सांगतो कुठल्या आणले गवतं मी ठेवतं मी. विठ्ठल भजन सुद्धा गोड आहे. भजन सुद्धा गोड आहे. परिसर कसा द्या असू द्या. माऊली ज्ञानोबरायांच्या आईवडिलाचा जन्म तुमच्या भागात आपेगावला झाला. मराठवाड्यातून पोटाचे दोघं आळंदीला गेले सिद्धपीठाच्या ठिकाणी. ही 4 मुलं झाली. ज्ञानेश्वर भगवान, सोपण काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताई. हा मुलं किती व्हावी मी सांगत बसत नाही. हा मुलं किती बी होऊ द्या. आम्ही एका पाटलाला विचारलं मुलं किती आहे ती? ते म्हणला 5. मी म्हणलं काय करते ती? ते म्हणला 4 तुरुंगात आहे ती आणि 1 पोलीस स्टेशनला आहे. काय काय बाप. उभारीला दोज ती ही लोकावरी,
ऐशी चराचरी कीर्ती त्यांची. पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याला तीन लोकी जमा त्याचा तीन लोके जमा त्याचा तीन लोके पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याचा तीन लोकी जमा पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याचा तीन लोके जमा त्याचा तीन लोकी जमा त्याचा तीन लोके जमा ऐसा गुंडा त्याचा तीन लोके जमा त्याचा तीन लोकी जमा त्याचा तीन लोकी जमा. द्रष्टांत सिद्धांत पटवून देत असताना कीर्तनकारानं गोडी निर्माण करावी. सुंदर तुम्ही भोजन केलं, मी भोजन केलं, चहा पाणी होय नव, आणि दैवयोगानं थंडी बी कमी आहे की नाही. हात झडकून टाळी वाजवा विठ्ठल. देव तिळी आला. पूर्ण प्रभू रामचंद्र रावणा पुढे गेले, पूर्ण भगवान कृष्ण कंसा पुढे गेले, पण कधी देव वाटला नाही त्यांना. हा आम्ही तुम्ही देवासारखे 84 लाख योनी जन्म गेल्यानंतर एकदा मनुष्य जन्म मिळाला. वारकरी बना. एक वारकरी असला 3 पिढ्याचा उद्धार होतो. पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. टाळी वाजवा. म्हणून वारकरी बना. जीवनामध्ये चरित्र गा. नाथराय सांगतात सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णाली सज्जन वरंदे मन भावे मंदी वंदावी. सज्जन वरंदे मन आदि वंदावी. सगुण पवित्र सागर सज्जन वृंदे मनो भावे सज्जन वृंदे मनो भावे हरि वृंदावे. तुम्ही सगळे आळंदीकर का इथल्या परिसरातले? वा वा. तुम्ही आल्या आल्या लोकांनी तुमच्या पाया पडलं पाहिजे. महाराज मंडळी आली बर का, आदर असतो. तुम्ही त्यांचे दर्शन घेतलं पाहिजे. वा महाराज, कारण आज तुम्ही गावाले आमचं यजमान आहात. चौदारनं व्यवस्था केली पाहिजे. गावाल्यांनी संयोजकांनी नियोजकांनी पाहिलं पाहिजे. हो लक्षात घ्या. देव तिळी आला. घरी कोणी काही ना पहिल्यांदा त्याला पाणी द्यावं. का पाणी द्यावं? त्याचा अर्ध पुण्य तुम्हाला लाभतं विठ्ठल. नका देव अन्न निदान फोकाचे जीवन तरी पाजा. तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी करो उपकार थोडा तरी करो उपकार थोडा तरी करो उपकार. तुका म्हणे फार थोडा तरी आणि म्हणून करता काय मिळायचं महाराज? मी माझं पुण्य तुम्हाला अर्पण करतो, तुम्ही मला दान द्या. कशाचं दान द्या? दाते हो दान करा दाते दाते हो दान करा. कशाचं दान करताय तुम्ही? नामस्मरण करा, एकादशी करा,
ज्यांच्या घरी जमीन आहे त्यानं सोमवार करा, जी माळकरी आहे त्यानं दोन्ही एकादशी करा. काय काय लोक म्हणते ते आम्ही मोठ्या एकादशी. ती काय कलंगड आहे का खरबूज आहे? व आईची कोणची का बहीण असे ना मावशी असती, तशी एकादशीचं पुण्य सारखंच. शुद्ध असू द्या अगर वद्य असू द्या. एक बाई मला म्हणली, महाराज मी मनमोकळी एकादश करते बघा. मॅन मनमोकळी कशी करता? ती म्हणजे सकाळी ग्लासभर दूध, 2 केळं खाते, 10 वाजता गोड भगर खाते, 12 वाजता तिखट शाबू खाते, दुपारी रताळण ताक खाते, 4 वाजता सफरचंद डाळिंब चिकू खाते, संध्याकाळी 1 वाला नारळ आणि 1/2 किलो पेंड खजूर खाते. मॅडम मावशी तुम्ही फराळ करता का आमून गिळता? मन मोकळी एकादश मन. हीच माझी उपासना लागो संताच्या. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. सदैव देवाच्या अनुसंधानात राहावं. जमीन करायला अंगात न्याट लागतं, पकवाज वाजवायला अंगात न्याट लागतं, आणि कोणचा का मोबाईल असं ना नेट लागतं. नेट विठ्ठल म्हणून करता. मी देव आहे तुम्ही देव आहे, एकात्मता देवाबद्दल सगळीकडे जर निर्माण झाली मग त्याच्यासाठी सांगतात जे आहे गोडे गोड जीव झाला. झाला नाही, दहाला. दहाला म्हणजे परिपूर्ण वर्ण. किती वर्ण? तू का म्हणे देवा भरीला तुका म्हणे भरीला विठ्ठले, तुका म्हणे भरीला विठ्ठले, तुका म्हणे भरीला विठ्ठले, तुका म्हणे भरीला विठ्ठले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. तुकोबरांनी भजना कीर्तनाच्या नादात 65 गावची जहागिरी गाजवली. किती? 65 गावाची. तुकोबरांनी सगळं टाकलं, मग बाकीचं राहिलं. शिवाजींनी दिलेला ना जी नजराना होता त्याच्यावर 9 अभंग दिलं. त्याचं नाव आहे पत्रिकेचे अभंग. त्यातला 2 नंबरचा अभंग आहे, आम्ही त्याने सुखी आणि मना विठ्ठल विठ्ठल मुखी. एक सांगतो, वाचनानं संपत्ती येत नाही, मनातनं काढून टाका. कीर्तनानं संपत्ती येत नाही, आणि जरी आली तर टिकत नाही. कीर्तनकाराची लेकरं, गुरुजीची लेकरं आणि देवाच्या पुजाऱ्याची लेकरं काय ठेवतेली ह्याची मला खात्री नाही. कारण मी कीर्तन करतोय, माझं मन कसलं आहे तुम्हाला माहीत आहे का? मी गुरुजी आहे,
कसलं शिकवतो तुम्हाला माहीत आहे का? आणि मी पुजारी आहे, कोणाची पूजा करतोय माहीत आहे का? रावणाला मेळ लागला नाही. रावणा एवढी तर आम्ही पूजा केली नाही. स्वतःचं मुंडकं देवावर वाहिलं आहे की नाही? स्वतःचं शिर देवाला वाहिलं. तुका म्हणे त्याची संपदा केवडी. म्हणून माया विघ्ने भ्रमाला खरे, मी म्हणतानी माझे घरी, येतो संपत्तीचे वारण साच कार्य जाईल. ह्याला आकार आहे. संपत्ती खूप दिवस टिकत नाही. टिकली तर का टिकत नाही? लक्ष्मीचं वाहन आहे घोबड. घोबडाला दिवसा बी बस वाटत नाही, रातचं तर नाहीच नाही. त्यामुळं लक्ष्मी कवा इकडं पळती कवा तिकडं पळती. काल कचरा गोळा करणारा बाप, त्याचं पोरगं IAS झालं, कलेक्टर झाला. हो, ज्याचा बाप कलेक्टर होता त्याचं पोरगं काय बी गोळा करून इकतंय. आता काय झालं असं? त्याचं कारण आहे संपत्तीला जोड लक्ष्मीची नारायणाची पाहिजे. हा, नित्यनियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. येडाय का देव लक्ष्मी तुमच्या जवळ राहायला? राहत नाही तशी लक्ष्मी. हा माया. हा, महाराज सांगतात ना, काही करा तुमच्या परीनं, काही करा. धनदारा पुत्र आपलं रूप, आपलं धन, आपली संपत्ती, इस्टेट काय काळापुरती आहे. व मला सांगा, तुम्ही आम्ही लग्नाच्या वेळेला सुंदर होतो का नाही? बायको सुंदर होती, आपण सुंदर, पाहुणा आलो, मेवण्या द्याकन्या, आणि 1-2 लेकरं झाली की कोंबड्यावनी भांडणू. तुम्ही नवरा बायको का सोंगाव? मी बँकेत गेलो, 2 पासबुक काढली. एक आमच्या बायकोचं काढलं आणि एक माझं. मॅनेजर होतं म्हातारं. मला म्हणलं तुम्ही कोण हो? नवरा बायको. मग म्हणलं वेगवेगळी का पासबुक काढली? मी म्हणलं पळून जायला. इंडिपेंडंट, स्वतंत्र असलं पाहिजे. देर इज नो बॉदरेशन. बॉदरेशनच नको कोणाला. मी मोकळा, तुम्ही मोकळा. म्हणून करता जीव गोडे गोड झाला. मंदोदरी रावणाला आनंद द्यायचा प्रयत्न करत होती. पण नारदाच्या सांगण्यावरून नारदानं रामाशी शेड्डू ठोकलं. हा, आणि म्हणून करता सीता पळवून नेली. लक्षात आलं? सुख लागायचं असेल तर ठराविक काळ आहे. हा, मी आता इथं व्यासपीठावर सांगतो तुम्हाला, नका करू. आपल्याला आजार होतो, लक्षात घ्या. हा, माझं दात का पडलं? मी कीर्तनाला पैसे वाढवलं म्हणून. देव म्हणला लोकाला खाऊ देत नाही तर मी सुद्धा त्याला खाऊ देत नाही, जा तिकडं.
केले कर्म झाले त्याची भोगाले न उपजले मेले ऐशी किती. जीवनामध्ये आम्ही तुम्ही विचार करा, गोडे गोड जीव राहिला. हा इतका आनंद झाला. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता आणि चरणी जगन्नाथाजी केले. हा म्हणून करता देव माझ्याकडे आला, आमच्यात आला, तुमच्यात आला, थोड्याशा रूपानं आला, विश्राम बाबाच्याच रूपात आला, गणपतीच्या रूपात आला, मन्मथाच्या रूपात आला, तुमच्या आमच्या सगळ्या रूपात देव आला. म्हणून दुसरे चरण तुकोबारा सांगतात. साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ. खरा आनंद कधी होतो? अज्ञान गेल्यावर. हा अज्ञान गेल्यावर देव कोण माणूस कोण समाज